तर मित्रांनो आता एक आपण शेकरू पाहिलं, त्याच्यानंतर त्याचे घरटे वगैरे आपण पाहिले वरती आणि थोडं अंतर चालून आल्यानंतर मित्रांनो, कारण या ठिकाणी भरपूर असे शेकरू आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर परत या ठिकाणी पाहू शकता एक शेकरू बघा 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 केवढं मोठं आहे मित्रांनो. शेम खार असते मित्रांनो, फक्त मोठे असते. अतिशय सुंदर असा प्राणी आहे मित्रांनो आणि सर्रास इथं भीमाशंकर मोठ्या प्रमाणात आढळतो आणि त्याचे घरटे पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि भीमाशंकर अभयारण्य आहे याच्यासाठीच ओळखलं जातं. बघा ना कसं आहे मित्रांनो हा प्राणी. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही अवश्य भीमाशंकरला भेट द्या मित्रांनो. आणि सकाळी सकाळी ते हमेशा पाहायला भेटेल, म्हणजे नेहमी पाहायला भेटेल. पाहू शकता मित्रांनो केवढा मोठा आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा असा आपला शेकरू प्राणी आहे, जो की आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि अतिशय जवळ आहे मित्रांनो. हे जवळ म्हणजे अतिशय जवळ. त्याला जसे चाहूल वगैरे लागले ना, तो लगेच असं हे होतोय. अतिशय म्हणजे लाजाळू प्राणी म्हटलं तरी चालेल मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो कसं आहे. आणि मित्रांनो काय झालं आहे की म्हणते शेकरू हा म्हणजे जमिनीवरती येत नाही मित्रांनो, पण आता आपण या ठिकाणी पाहू शकता तो जमिनीवरती थोडं म्हणजे आता आलेला आहे. कारण बऱ्याचदा म्हणजे असं आपण हे करतो की शेकरू जमिनीवरती येत नाही, पाण्यासाठी तो हे करतो नाही का. पण या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो. आणि बघा ना मित्रांनो कसंही अशा प्रकारचा व्हिडिओ म्हणजे आमचं पण भाग्य आहे मित्रांनो. असा एवढा जवळून मित्रांनो हा शेकरू आम्ही कधी पाहिलेलं नाही. आणि बघा या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो. आणि खाली येण्याचं कारण काय असू शकतं मित्रांनो, काही सांगता येईल का आपल्याला? जर तुम्हाला माहीत असेल म्हणजे शेकरू का जमिनीवरती, म्हणजे शक्यतो तो झाडावरतीच आढळतो, पण तो जमिनीवरती का आला याचं काहीतरी स्पेसिफिक एखादं कारण असेल मित्रांनो. बघू आता काय करतोय मित्रांनो तो. त्याला बघा आमची चावल लागते मित्रांनो. 1 ते 2 ते 3 मीटर अंतरावरती आहे जास्तीत जास्त मित्रांनो. बघा 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 बघा. ओके 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 मित्रांनो, काय झालं की खाली एक आंबा पडलेला होता, तर तो आंबा खाण्यासाठी तो खाली आलता मित्रांनो. बघा कशा प्रकारे आंबा खातोय. आणि त्याचं खाद्य म्हटलं तर मित्रांनो तो काय करतो, असे फळं वगैरे उंबर झाले, आता इथं बऱ्यापैकी आढळतात उंबर असे, आंबा आहे. आणि जर फळाचा सीझन गेला तर त्यानंतर तो पानं वगैरे खातो. आणि पानं वगैरे कट पण कसे करतो तो, खातो कसे, तर जे पानं असतं त्याचा फक्त मधला असा गोलाकार असा तो खातो. अशा प्रकारे मित्रांनो हा शेकरू प्राणी आहे. आणि बऱ्याचदा त्याच्या आता मी तुम्हाला मग सांगितलं की घरटे एकदम झाडाच्या टोकाला असतात, तर मित्रांनो तेच आणि 4 ते 5 घरटे बांधतो. कारण काय होतं शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी, म्हणजे शत्रू त्यापर्यंत पोचू नये. काही ठिकाणी काय होतं की बिबट्या झालं, हे माकडं वगैरे झाले, वानरं त्याचे घरटे वगैरे उद्ध्वस्त करतात ना. आणि मग तो त्या कारणामुळे तो अतिशय उंच झाडाच्या एकदम टोकाला म्हणजे ते घरटे बांधतोय मित्रांनो. आणि